हाय हॅलो, मी आरती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते. तर आज मी बनवणार आहे वांग्याचं चमचमीत असं भरीत, एकदम गावरान पद्धतीनं. तर त्यासाठी इथं मी वांगे चिरून घेतलेले आहेत आणि बारीक बारीक चिरून घेतलेले आहेत आणि गॅस पेटवून त्याच्यावर एक कढई ठेवून घेतलेली आहे. आणि कढई ठेवल्याच्यानंतर त्यात 2 चमचे तेल टाकायचं आणि एकदम कडक गरम होऊ द्यायचं तेल, एकदम जास्त गरम तेलामध्येच हे वांगे टाकायचे आहेत आपल्याला. तर मी इथं 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि जे आपण वांगे कट करून घेतलेले होते बारीक, तर एकदम बारीक कट केलेले आहेत मी. तर जास्त नरम पण, जास्त निबर पण नाही आणि जास्त कवळे पण नाही, असे वांगे घेतलेले आहेत. तर इथं आपण एक गरम तेलामध्ये एकदम सगळे टाकून घ्यायचे आहेत. तर मी इथं बघा सगळे टाकून घेतलेले आहे एकदम गरम कडक तेलामध्ये. आणि वरतून त्याला हलवून घ्यायचं आणि वरतून थोडंसं मीठ टाकायचं. तर इथं माझ्याकडून मीठ टाकण्याचा व्हिडिओ स्किप झालेला आहे. तर बघा, तर मी इथं मस्तपैकी असं हलवून घेत आहे आणि झाकण लावून 1-2-5 मिनटं तसंच ठेवायचं आहे. तर त्यानंतर इथे मी 2 टोमॅटो, 2 कांदे, हिरवी मिरची, लसूण आणि खूप सारी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. तर बघा, इथं तोपर्यंत इथं आपलं मस्त वांगं पण फ्राय झालेलं आहे तर वाफेवरच. तर इथं तुम्ही बघू शकता, तर खूप मस्त असं फ्राय झालेलं आहे. तर एकदम खाली चिपकलेलं नाही आहे काहीच, एकदम असं नरम मऊसूत झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, एकदम असं नरम मऊ झालेलं आहे. आणि त्यानंतर इथं प्लेटीत काढून घेत आहे मी सगळं. तर बघा, इथं प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि बघा किती एकदम मऊ झालेलं आहे. आता त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचे आणि त्यात कापलेला कांदा टाकून घ्यायचा आहे अगोदर. आणि कांदा एकदम मस्त लाल होईपर्यंत त्याला परतून घ्यायचा आहे. एकदम लाल होईपर्यंत, आपल्या कांद्याचा कलर बदलत नाही तोपर्यंत त्याला मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. आपण वांगे भाजून तर बऱ्याच वेळा भरीत खाल्लेलं आहे, पण अशा पद्धतीने करून बघा, नक्कीच खूप छान लागतं. 1 चपाती खायच्या तिथं 2 चपात्या खातं. तर इथं बघा मस्तपैकी कांदा आपला फ्राय झालेला आहे. त्यातच टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो, लसूण आणि हिरवी मिरची त्यात टाकलेल्या आहेत आणि ती पण मस्त तेल सुटेपर्यंत अशी फ्राय करून घ्यायची आहेत, मस्त तेल सुटेपर्यंत. तर इथं झालेली आहे, मस्त तेल सुटलेलं आहे. त्यानंतर वरतून जिरे टाकलेलं आहे, जिरं, मोहरी आणि जर थोडंसं धना पावडर आणि लाल तिखट इथं मी टाकलेलं आहे. तिखट तुम्ही कमी जास्त टाकू शकता, इथं मी थोडंच टाकलेलं आहे कारण की मी अगोदर मिरची पण टाकली होती त्यामुळं. त्यानंतर वरतून हळद टाकलेली आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजून गरम मसाले घालू शकता. तर बघू शकता. आणि त्यानंतर हे सगळं मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे 2 मिनटं. तर मस्त फ्राय झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण जे वाफळून घेतलेले वांगे होते ते टाकून घ्यायचे आहेत आणि मस्त ते पण एकदम फ्राय करून घ्यायचं आहे. ते पण हलवून त्याला हे करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की ते एकदम मऊ झालेले आहेत वांगे. तर बघा, अशा पद्धतीनं मस्त असं करून बघा, खूप छान लागते. कारण की आपण भाजलेल्या वांग्याची तर छान लागतं, पण हे फ्राय केलेलं वांगे तर. आणि जर महत्त्वाचं म्हणजे ज्याच्या तोंडाला चव नसेल ना, तर त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप छान अशी टेस्ट येते आणि खूप भारी लागते. तर बघू शकता, इथं मस्त असं आपलं भरीत तयार होतं. आणि एकदम कमी गॅसवर हे बनवायचं आहे, कारण की जास्त फुल केलं की खाली लागायची भीती वाटते. त्यानंतर मी यात घातली आहेत खूप सारी कोथिंबीर. तर तुम्ही बघू शकता आणि मस्त 2 मिनटं हलवून घेतलेलं आहे. कारण की, आणि थोडंसं समजून घ्या की पंख्याचा आवाज येतो आहे, कारण की बाळ झोपलेलं आहे. त्यामुळं जर पंखा बंद केला मी तर तो लगेच उठल, तर त्यामुळं थोडंसं समजून घ्या. आणि बघा, इथं मस्त असं आपलं भरीत असं तयार झालेलं आहे. आणि त्यानंतर मी याच्यामध्ये परत थोडंसं मीठ घातलेलं आहे, कारण की मीठ आपण अगोदरच घातलं होतं. तर त्यामुळं आता मी परत थोडंसं नॉर्मल मीठ घातलेलं आहे. तर बघा, नंतर इथं फायनली आपलं भरीत तयार आहे. आणि एकदा नक्की ट्राय करून बघा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असंच चॅनलला कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. आणि चला पटकन करा, खाऊन बघा आणि चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून जावा.